हास्याचा बादशहा ज्याने संपूर्ण भारताला हसवलं. पण तुम्हाला माहित आहे का, हसवणाऱ्या या कलाकाराने स्वतःच्या आयुष्यात किती कठीण दिवस पाहिले. मुंबईच्या रस्त्यावर पोट भरण्यासाठी नाचणारा हा मुलगा पुढे बॉलिवूडचा सर्वात मोठा कॉमेडियन कसा झाला. चला जाणून घेऊया जॉनी लिव्हर यांची जीवन कहाणी. जॉनी लिव्हर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशात झाला. त्यांचं खरं नाव आहे जॉन प्रभाकर राव जनुमाला. गरीब कुटुंब. वडील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत काम करत होते. घरची परिस्थिती एवढी कठीण की शाळा 7वी नंतर सोडावी लागली. लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीचं विलक्षण कौशल्य होतं. लोकांच्या आवाजाची नक्कल करताना तो सगळ्यांना हसवायचा. शिक्षण थांबलं म्हणून त्यांनी रस्त्यावर पेन विकायला सुरुवात केली. पेन विकताना ते लोकांना नक्कल करून दाखवायचे. लोक हसायचे आणि पेन घ्यायचे. इथून त्यांना समजलं, हसवणं हीच माझी ताकद आहे. वडिलांच्या ऑफिसमध्ये ते फंक्शनला मिमिक्री करायचे. तिथूनच त्यांचं नाव पडलं लिव्हर, कारण हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये ते काम करत होते. सुरुवातीला स्टेज शोज, छोटे मिमिक्री कार्यक्रम, लोकांना हसवणं हीच त्यांची कमाई होती. 1980च्या दशकात ते तबासुम शो आणि स्टेज प्रोग्राम्समध्ये चमकू लागले. पण मोठं यश आलं जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये लव्ह 76 आणि नंतर बाजीगर व जुदाय सारख्या चित्रपटात भूमिका केल्या. त्यांची कॉमिक टायमिंग इतकी जबरदस्त होती की लोक फक्त त्यांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात जायचे. गोल फिरणारी डोळ्यांची स्टाईल, बॉडी लँग्वेज आणि इन्स्टंट एक्सप्रेशन्स हे त्यांचं खास वेपन होतं. 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपट केले. त्यांना 2 फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले आहेत. दिवाना मस्ताना 1997 आणि दुल्हे राजा 1998 साठी. शाहरुख खान पासून सलमान, गोविंदा ते अक्षय, प्रत्येक स्टार सोबत त्यांच्या जोडीने प्रेक्षकांनी पोट धरून हसलं. कधी-कधी आयुष्यात दुःखही आलं. मुलगी कॅन्सरने आजारी पडली तेव्हा त्यांनी करिअर थांबवलं. पण श्रद्धा, मेहनत आणि प्रार्थनेने त्यांनी पुन्हा हसू आणलं. आज त्यांचा मुलगा जेसी आणि मुलगी जेमी लिव्हर देखील कॉमेडीमध्ये आपलं नाव कमावत आहेत. जॉनी लिव्हर म्हणजे फक्त कॉमेडियन नाही, तर एक दिलखुलास माणूस. त्याच्या स्ट्रगलच्या दिवसात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि अनिल कपूर सारख्या कलाकारांनी त्याला खूप मोटिवेट केलं. सुरुवातीला स्टेज शोवर मिमिक्री करताना जॉनीला सगळे ॲडमायर करायचे. सगळ्यात मस्त बॉन्डिंग झाली शाहरुख खान सोबत. बाजीगर आणि येस बॉस सारख्या सिनेमात जॉनी आणि शाहरुखची जोडी लोकांना खूप आवडली. शाहरुख नेहमी म्हणायचा, जॉनी भाई नसतील तर सेटवर एनर्जीच नाही. ही मैत्री आजपर्यंत टिकून आहे. जॉनीची दुसरी धमाल जोडी होती गोविंदा सोबत. दुल्हे राजा, हिरो नंबर 1 अशा सिनेमात त्यांची कॉमेडी पेअर हिट झाली. गोविंदा म्हणायचा, जॉनी भाईला फक्त सिच्युएशन दाखवा, बाकीचा हशा तो आपोआप घडवेल. सलमान खान आणि जॉनी लिव्हरची बॉन्डिंग ही खास आहे. सलमान नेहमी जॉनीला आपल्या कुटुंबासारखं मानतो. सलमान म्हणतो, जॉनी भाई म्हणजे लाफ्टर का गोडाऊन आहे. अजय देवगण सोबत गोलमाल सिरीजमध्ये तर जॉनी लिव्हरने घराघरात हसू पसरवलं. अजय आणि रोहित शेट्टी दोघंही म्हणतात, गोलमाल जॉनी भाई शिवाय अपूर्ण आहे. याशिवाय जॉनीला अक्षय कुमार, संजय दत्त, अनिल कपूर अशा सगळ्या मोठ्या स्टार्सने आपला फॅमिली मेंबर मानलं. जॉनी लिव्हर फक्त कॉमेडियन नाही, तर एक असा कलाकार आहे ज्याने स्वतःच्या मेहनतीने, सिम्प्लिसिटीने आणि आपुलकीने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान मिळवलं. आणि म्हणूनच आजही तो कलाकारांचा बॉन्डिंग किंग आणि प्रेक्षकांचा फेव्हरेट कॉमेडियन आहे. जॉनी लिव्हर यांनी सिद्ध केलं की हसू हेच खरं औषध आहे.
गरिबीतून आलेला हा कलाकार आज कॉमेडीचा सुपरस्टार आहे. त्यांची कहाणी सांगते, मेहनत आणि टॅलेंट असेल तर स्वप्न नक्की पूर्ण होतात. तुम्हाला जॉनी लिव्हर यांची कोणती कॉमेडी सर्वात आवडते? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.